आपले चांगले कर्म म्हणजेच सत्कर्म जे आपण करतो त्यावर आपली पूर्ण निष्ठा व परमेश्वरावर श्रद्धा असली तर ते कर्म चिरकाल टिकते. ते अक्षय कर्म आपल्यातल्या सत्प्रवृत्तीलाच जन्म देते. त्या सत्प्रवृत्तीला जपणारे ज्ञान हे आत्मज्ञान जे आत्म्यात जाऊन पोहोचते. असा ज्ञानी आत्मा प्रकाशित झाला म्हणजे सतस्वरूप प्राप्त होते. हे सत्य स्वरूप आपल्याला विश्वास समीप स्थान मिळवून देते. अशा सत्याने सिद्ध झालेला आत्मा साधनेने ध्यान मार्गाला लागतो तेव्हा त्यातील तनामनाला समाधानरूपी धन प्राप्त करून देतो. आत्तापर्यंत आपण पाहिलेल्या त्रिपुटी कर्मांचा हा थोडक्यात अर्थ. आता आपण पुढील त्रिपुटी कर्मातील योग साधनेची पायरी पाहणार आहोत. नमस्कार, मी सौ मृणाल गोखले. शिवाय चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक नम्र विनंती. आत्तापर्यंत शिवाय या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि आवडलं तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपले 2 शब्द, आपले आशीर्वाद मला मिळाले तर पुढच्या वाचनासाठी माझा उत्साह अजून वाढेल. कारण अनेक चांगल्या आध्यात्मिक पोथी आणि पुस्तकांचे वाचन मी इथे करते आहे. त्याचा तुम्ही अवश्य लाभ घ्या आणि शेअर करून आपल्या आप्तेष्टांनाही त्याचा लाभ मिळवून द्या. आता ऐकूया त्रिपुटी कर्मातील पुढची पायरी, वास, सहवास आणि श्वास. आत्तापर्यंत आपण पाहिले की सत्य स्वरूप झालेला आत्मा आपल्या तनामनाला समाधानरूपी धन प्राप्त करून देतो. याच सत्याचा वास तुमच्या शरीराला सुगंध देऊन चांगल्या विचाराचा श्वास घेण्यास मदत करतो. सत्याची संगत खूप आनंदाची असते. त्याचा सहवास जन्मभर आपल्या श्वासाबरोबर होत असतो. तो कसा? सत्यवासाने भरलेला तुमचा देह म्हणजेच शुद्ध भावनेचा आत्मा तयार होतो. त्या शुद्ध वासाला सुद्धा पवित्र मनाची गरज असते. जो वास पवित्र मनाला स्वच्छपणे जगण्याचा अर्थ शिकवतो तोच खरा श्वास. त्या श्वासावर इंद्रिय पोचली जातात. रक्ताच्या प्रत्येक थेंबात सत्य भरते. ते सत्य चांगल्याच्या सहवासात राहून तुमचा आत्मा शुद्ध ठेवते. या कलियुगात शरीरात शुद्धीकरण ठेवणे जरुरीचे आहे. त्यातच राहून मनुष्य आत्मा संत सहवासांपर्यंत जाऊन पोहोचतो व चांगल्या आत्म्याची प्राप्ती करून घेतो. सत्याने भरलेला तुमचा देह नेहमी स्वच्छ श्वास घेत असतो तेव्हा आतून आंतरिक संवेदना निर्माण होत असतात. संत सहवासात किंवा संत संगतीत तुमचे मन ओढले जाते, तेथेच ते रमते. उदाहरण, ज्या आराध्य दैवतेचा तुमच्या शरीरात वास असेल त्याच पद्धतीचा आत्मविश्वास व श्रद्धा निर्माण होते. तेथेच तुम्हाला नतमस्तक होता येते. तुम्हाला त्याचा ध्यास लागतो. ज्या आराध्य दैवतेच्या तत्वाचा श्वास घेण्यास तुमचा आत्मा तत्पर असतो तेच त्या शरीराचे आराध्य दैवत ठरून तो त्याच्या नामरूपी श्वासाने मनरूपी गाभारा स्वच्छ ठेवीत असतो. नामरूपी श्वासाने शरीरावर नियंत्रण येते. श्रद्धा प्रबळ होते व हीच श्रद्धा आत्मिक शक्ती मिळवून देते. मन शुद्ध होऊन मानसिक बळ प्राप्त होते. त्या आत्म्याचे मानसिक बळ वाढून सहज कर्म करता येते. कर्म पूर्ण झाल्यावर ते मन आनंदित होते. बाह्य शक्ती ही मनाची असते, अंतर्शक्ती आत्म्याची असते. तेव्हा प्रत्येक वेळी कर्म करताना भगवंताच्या वासाचे स्मरण करून श्वासावर नाम बसवून संत सहवासात वेळ घालवावा. म्हणजेच कायेला वाचेला सिद्धता प्राप्त होते. ज्या वेळेस तुम्हाला चांगला सहवास लाभतो त्याच वेळी मन स्थिर होते. संत संघाने समभाव जागृत होतो. हा समभाव वैचारिक पातळी सारखी ठेवण्याचे काम करतो. कलियुगी संसारात समभावाचा फार मोठा भाग आहे. ही समभागाची पातळी तुम्हाला ध्यानाला लागणारी ऊर्जा निर्माण करून देते. भावार्थ, रामभक्तीचा वास हनुमंताला स्वतःच्या श्वासाबरोबर रामनाम घेत असल्याने त्याची रामभक्ती निष्ठा त्याच्या सहवासात प्रबळ होत गेली. त्या प्रभूच्या नामस्मरणाने सतत अंतःकरणात वास करीत असल्याने त्याचा राममय श्वास होऊन बसला. त्या रामाच्या सहवासात व अखंड चिंतनात तो हनुमंत असल्याने निर्मळ सत्याचा तो श्वास घेत होता. त्याच्या साधनेला भाव अवस्था प्राप्त होऊन सीतेचा शोध घेता आला.
वास म्हणजे आत्मप्रेरित करणारा वायू. सहवास म्हणजे ज्याच्या सानिध्यात राहून त्याचे स्मरण ठेवून त्याच्यातच राहिलेला आत्मा. आणि श्वास म्हणजे आत्मप्रेरित शक्तीला जिवंतपणा व प्रबळता प्राप्त करून देतो तो श्वास. म्हणूनच आपल्याला पूर्वीपासून सांगण्यात येतं की संगत चांगली असावी. आपल्या घरी आई वडील आजी आजोबा हे नेहमीच आपल्याला सतत लहानपणापासून सांगत आलेत. चांगल्या संगतीत राहा, चांगले मित्रमैत्रिणी ठेवा, चांगल्या ठिकाणी जा. ह्याचा परिणाम तुमच्या शरीरावर, तुमच्या मनावर, तुमच्या आत्म्यावर होतो. आणि म्हणूनच सहवास हा चांगलाच असणं आवश्यक आहे.